अध्याय 12 श्री गणेशाय नमः. जय जयाजी भगवंता पाळक नरहरीच्या सुता नरहरी रूपा कंदर्भ ताता अवतार अनंत मिरविसी. तरी आता पुढे ग्रंथ बोलवी बरवे रसभरित. मागिले अध्यायी मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात पै गेला. उपरी जालिंदराचा जन्म यज्ञकुंडी उत्तमोत्तम. परी पश्चातापे करून पर्वत दरीत निघाला. तेथे प्रगटुनी ज्वाळामाळी तो परमस्नेहाचे नव्हाळी. अंकी घेऊन त्या काळी जन्मकथा सांगितली आहे तुकी कथा श्रोते. पूर्वाध्यायी संपली होती. आता पुढे अवधान प्रति श्रवणार्थी मिरवावे. असो महाराजा द्विमर्धनी सकळ जन्माची कथा सांगोनी. उपरी बोले कामनामयी कोणती बाळा ती सांग. येरू म्हणी जी महाराज कामना विरहित मन माझे आहे परी हितार्थ गुज. सकळ जानसी तू ताता या नरदेहाची झाली प्राप्ती. तरी सार्थक ओपी माझे हाती नाही तरी आले तैसे जाती. ऐसे न करी महाराजा जैसा उदक कुंभ साचार येथे तो जळ उसके जेथे तेथे परी तयाचा विस्तार महिते. काही एक मिरवेना तरी व्यर्थ जन्मुनी मरण. की लोहकाराचे भाते करुण की भाडाईत ग्रंथिक रचुन व्यर्थ शीन वर्ष भाते. तरी आता एक ताता मिरवेलैसा पूर्ण वार्ता. तीही भुवना माझी सत्ता चिरंजीवित्व संपादी. लोक म्हणती जालिंदर झाला परी मेला नाही ऐकिला. ऐसे न करुणिया देहाला जगी मिरवी हे ताता. ऐसे ऐकुनिया ज्वलन मौळी तुकाओनी डोलविमान. म्हणे बाळाचे धन्य ज्ञान वयासमान नसे की. मग तोरे तो द्विमूर्धनी जालिंदरासी स्कंदी वाहुनी. अनसुयानंदन स्थानी तोरे जाऊनी पोहोचला. तव त्या महाराज त्रिनंदनास अग्निसी पाहुनी झाला हर्ष. मग पुढे होऊन हव्य वाहनास आलिंगले सुप्रेमे. म्हणे महाराजा मम दैवता तेजपुंज जेवी सविता. कवन कामना वेधुनी चित्ता येथे आलासी महाराजा. मज आळशियावरी ओघिला गंगोदकी चांग. की शुधिता धेनू लागुनी माग पयपान करवितसे. की तमाचे होता वेष्टन अर्क दिवटा आला होऊन. की मृत्यू समयी पियुषपान पियुषची करवी आग्रही. तेवी येथे झाली परी गंगा ओघली आळशावरी. मग बैसुनी निकट शेजारी वर्तमान पुसतसे. परी महाराजा द्विमूर्धन हा कोणाचा आहे नंदन. एरी म्हणे पंचवान शिवदेहीचा हा असे. की शिवदेहीचा कामश्रेष्ठ म्या दाहिला हे बोलती स्पष्ट. परी जठरी रक्षला होता वरिष्ठ आजपर्यंत महाराज. मग बृहद्रवाच्या यज्ञकुंडात प्रकट केले या देहाते. तस्मात महाराज तुमचा सूत तुची आता संगोपी. तरी याते अनुग्रह देऊन जगी मिरवी सनाथपणी. हा चिरंजीव असो शिवकामनी मृत्यू कदा न पावो. प्रथम दशकर रेत वहिला मम जठरी त्यावरी जन्मला. तस्मात श्रेष्ठ उभय पक्षाला चिरंजीव असो हा. जैसा लाभल्या रास पीयूष उपरी संजीवनी साह्य त्यास. मग तो निर्भय यमसदनास यमापाशी मिरवेल. की घृत शर्करेची पडता मिटी नको कोण म्हणेल या कडवटी. का चंद्र अर्काची झाली भेटी उजेड काही दिसेना. तेवी शिवकाम माझे जठर ऐक्य झाली अश्रेष्ठाकार. त्यात नारायण नवसाचार अंतरिक्ष संचरला. याही उपरांतिक एका परी मौजी विराजल्या स्वामी करी. मग ते महात्मे कवनापरी जगा माझी काय वर्णावे. आधी सुवर्ण 16 नामी त्यावरी सुगले हेमकर्णी. जडित नवरत्न सुढाळ कोंडणी ते कोण लेऊ म्हणेना. की आधीच सुगंध मलयागर मृदगद झाला असे त्यावर. त्यावरी शृंगारुणी सुंदर कोण उटी घेईना. तस्मात ऐशा झाल्या गोष्टी वरद करी तव गात तपोजेटी. मग जालिंदर महिपाटी कीर्ती सूर्य मिरवेल. परी ते पावकी रसाळ वचन
वर्षते अमृत घन, तेने चातक मन तुष्ट झाले शरीरी. मग म्हणे जी महाराजा, पूर्वीने आत्ताची काम तुझा, परी 12 वर्ष विजय ध्वजा मजपशी ठेवी हा. अवश्य म्हणून ज्वाळमौळी, म्हणे रक्षणे आपणा जवळी, करी मज देखता हस्तमौळी, वरद करणी मिरवावा. मग तो सुपात्र अत्रिनंदन, अंकी घेत जालिंदर रत्न, सकळ कळांते सांगून विकल्पाते नरोइतसे. पहा हो कृपेची सदट नहाळी, वरदहस्त स्पर्शिता मौळी, करणी ओपिता मंत्रावळी, अज्ञान काजळी फिटलेसी. परी मंत्राक्षर अंबुदाकार, पूर्ण संचरता कर्णपात्र, मग ती मही पिके विचित्र, ब्रह्मपणे मिरविल. मग तात अनुपम, चराचरादी स्थावर जंगम, एके स्वरूपी सनातन ब्रह्मप्राप्ती मिरवेल. ऐसा झालिया स्वतंत्र विचार, मग करुणी दत्तासी नमस्कार. महाराज तो वैश्वानर अदृश्यपणे मिरवला. मग दत्तात्रेय आणि जालिंदर विराजले पर्वती गिरीधर. मग प्रेमे अभ्यासी चमत्कार, दृश्यादृश्य कळतील. मग सवे घेऊन जालिंदरासी, नित्यगमन करी महिसी, स्नान करुणी भागीरथीसी, विश्वेश्वरासी नमिताती. तेथुनी भोजन पांचाळशरी, भिक्षा मागावी कोल्हापुरी, निद्रा जयाची मातापुरी, माहुरगड म्हणविताती. असो ऐसे 12 वर्षांत, नाना अस्त्रांसही घेत प्रवीण करी बाळा समर्थ. विद्या भांडार भरुनिया, जालिंदराचे दास्य पाहुनी, घडी घडी आल्हाद पावे मन, सकळ विद्येचे रत्न तया लागी भूषणांते. वातास्त्रादी जलदास्त्र, अग्नेस्त्र, धूमास्त्र, वाताकर्षण, कामास्त्र, पर्वतास्त्र निवेदले. वज्रास्त्र आणि वासवशक्ती, नागास्त्र प्राणाहुती, खगेंद्रास्त्र प्रतापशक्ती, मोहनास्त्र सांगितले. निर्वाणास्त्रादी संजीवनी, रुद्रास्त्र आणि प्रळयाग्नी, विरक्तास्त्र कामसनी, मोहनास्त्र सांगितले. दानवास्त्र, देवास्त्र पूर्णतम, काळास्त्र मिरविती यमादी, दम, स्तवनास्त्र गती उत्तम, जिंकू शके ब्रह्मांड. कार्तिकास्त्र, ब्रह्मास्त्र, विभकास्त्र, जारणास्त्र, शापास्त्र आणि मरणास्त्र, शरास्त्र ही शिकवले पै. ऐसा 12 वर्षात सकळास्त्री प्रवीण केला नाथ. आयुष्य भविष्य गमनार्थ सकळ विद्या निरूपल्या. रसायनादी किमयागार, वेद व्याकरणादी निपुणशास्त्र, नाटके संगीतकार जे सोरगंधर्वाते लाजवी. ज्योतिषायक शरसंधान, कोकशास्त्री झाला प्रवीण. कामुक दंड गुण ओढवून, शास्त्राधारे पै केला. जलतरणादी चातुर्य कविता, वैद्यकी रत्न लक्षणांसहित, ब्रह्मज्ञानादी निपुण अर्था, बोले तैसा चालतसे. ऐसे सकळ काळा कुसरी, सद्विद्येचा पूर्ण भांडारी, करुणी निका परीक्षे परी, जगा माझी मिरविला. या परी झालिया पूर्ण, पुढे दैवते आराधून, वर ओपावया कारणे जालिंदरा उतरली. मग तो स्तवनी वैश्वानर, पुढे केला तयार कुमार. प्रत्यक्ष होता जालिंदर, सदविद्येसी दाविले. पाहुनी विद्या अपार रत्न, मान तुकावी द्विमर्धन मूर्धन. धन्य धन्य हा त्रिनंदन, वारंवार म्हणतसे. या परता अत्रिसूत म्हणे, महाराजा एकमात, पूर्णपणी जालिंदरनाथ, सद्विद्येसी पै झाला परी एक वचन, एक उरले आराधन. दैवत करुणी द्यावे प्रसन्न, वरा लागी महाराजा. तरी सकळ दैवतांसी नेऊनी भेटवी, जालिंदरासी बोल स्वीकारुनी पूर्णतयासी बैसवावे महाराज. मग अवश्य म्हणून वैश्वानर, स्कंदी वाहिला जालिंदर. भुवनत्रयी समग्र फिरोनी ओळखी देवते. असो ती स्थाने देवते नामे, सांगता वैकरी मध्यमे. तरी दुबार कथा ग्रंथ महात्मे, पडत आहे महाराजा. पूर्वी मच्छिंद्राचे करणी, निरोपली स्थाने दैवते नामी. नागपत्रे अश्वत्थधामी, सूर्यकुंड उपदिशले. जे जे मच्छिंद्रे केले संधान, सकळ देवते प्रसन्न. ते दाविले द्विमर्धने, वरा लागी उपिले. 52 विरादी जळदेवता, पाताळ भुवनी सोनाथा. तितक्या असी करुणी प्राणिपत, वरा लागी ओपिलेसे. परी दैवते वर देवनी त्यासी, सांगती झाली पूर्ण.
तपासी तेने पावेल सकळ सिद्धीसी ऐसे सकळ बदले ती ते ऐकून मूर्धन पाहता झाला बद्रिकावन तेथे 12 वर्ष नेम करुण तपा लागी वैसला लोह कंटकी चरणांगुष्ट वातग्रहणी आहार पुष्ट मुखी रामनाम पाठ 12 वर्ष नेम करुणे तपा लागी वैसला लोह कंटकी चरणांगुष्ट वाताग्रहणी आहार पुष्ट मुखी रामनाम पाठ ब्रह्मी दृष्टी निर्मिलेसी तव ते अचाट तप पाहुन दैवते तुकविती झाली मान आपुलावे वाहिनी आरोहण करुणे आली तया ठाया ब्रह्मा विष्णू महेश्वर अनिक दैवते आली अपार तपशांती करुणी साचार स्थानी गेली आपुल्या बद्रिकाश्रमी बद्रीनाथ तेने उभयंतासुता आपुल्या जवळी त्रिरात्र ठेवूनिया घेतलेसे ठेविले परिभविष्यकतून सांगता झाला पंचानन सत्यलोकाते ब्रह्मभुवन तेथे वर्तले विपरीत म्हणाल ते कोणत्या रीती ब्रह्मतनया सरस्वती 12 वर्ष दिव्यमूर्ती रेखिलेसी शृंगारी जिचे मुख्य पाहता भद्र रेखला वाटे पूर्णचंद्र केश कुरळ आकाशमंद वेष्टीत वाटे पाहता की या परी पूर्ण अनिक युवती शृंगार रेखिला हेममुक्ती ते मुक्त न वाटे नक्षत्रपाती शृंगारा ते मिरविले अपार रत्नी आगळा स्कंद वेष्टीत बहुरसाळा तीही भुवनी रत्न किळा नक्षत्रासम मिरविल कंचुकी वेष्टन दाट करुणी त्यात कंदुकासमान इंदू तरणी कुच विराजती हृदयस्थानी चिरपदराते मिरवे पै हरी कटिते कटाकृती जानू कर्दळी स्तंभिनीती सरळ पोटऱ्या चरणस्थिती गजगामिनी मिरविती ऐसे तनया पाहता दृष्टी तो काम उदेला सहज पोटी मग विधी नो हे तो अवधी परममेष्टी कुबुद्धी ते संचारला तो कामबळे उन्मत्त कुमारी मागे लागत धावता धावता वीर्यपात झाला विधीचा ते दवा वात चक्र सबळ नेट बुंद पावला महिपाट परिहिमाद्रेचे वनिया चाट दिग्गज एक निजला परिकर्ण रंध्रात येऊनी पडिले बिंदुरेत त्या रेता ते जीव व्यक्त प्रबुद्ध नारायण संचारला परी त्या लोटले बहुत दिन झाले चतुरावृत्ती युग प्रमाण द्विजा लागी नाही मरण चिरंजीव असती ते अष्टदिग्गज महादीप्त ते महाराज त्यातील एक हो तेजपुंज निजला आहे महाराजा प्रबुद्ध नारायण विख्यात अवतार दीक्षा देहस्थित त्या दिग्गजांच्या कर्णविवरात सुशोभित आहे की बालतनु बालर्क किरणी हरी ते पाहावे निज नयनी तो जालिंदर शिष्य करुणी महिलागी मिरवावा कर्णोदय त्याचा झाला म्हणून कानी फानाम त्याला ऐसे ऐकोनी शिव वचनाला वैश्वानर बोलतसे म्हणे महाराजा फार बर्वे आपण वदला तितुके अपूर्वा परी गज केवी विदारावा आम्हा लागी दाखवा जैसी उद्या आणि गोष्टी तैसी दाखवा प्रत्यक्ष दृष्टी सूर्य जयद्र पाटपोटी मिरवावा महाराजा फार बर्वे उत्तम झाले एकटे मही मम तान्हुले त्या ते पृष्टी रक्षक भले निर्माण केले महाराजा तरी आता कृपा करून दाखवावे गजस्थान अवश्य म्हणून उमारमन त्रिवर्गादी चालले त्रिवर्गाचे तेज अद्भुत दिशा व्यापुनी शिरले गगनांत जेवी चंद्र सूर्याचे तेजांत अग्नी संचरे तिसरा की एक रुद्र एक विष्णू तिजा उदेला कमळ तनु की चंद्राचळ द्रोणाचळ घनु मंदराचळ तिसरा पय ती एक शुक्र बृहस्पती त्यात कच्चेश्वर मूर्ती की अमृत संजीवनी युक्ती तिसरा अमर मिरवला की एक परिस एक चिंतामणी तिसरा निघतो प्रताप खानी ऐसे त्रिवर्ग हिमाद्री स्थानी प्रवेश करीते पै झाले तो पैल हिमाद्री पर्वती दिसे शेवटी दिग्गज मूर्ती महाविक्राळ स्थूळ वटशक्ती पर्वतासम देखिला देखताची उमावर म्हणे हा गज प्रतापी तीव्र कदानो हे मही स्थिर माजवील समरा आपणांसी तरी तयासी कैसी युक्ती करावी नारा हे स्थिरत्वगती
मग जालिंदर तीव्र युक्ती बोलता झाला शिवाते. हे महाराजा उमावर माझिया मस्तकी वरद कर. अत्रिसुते ठेविला थोर. त्याचा चमत्कार पहा आता. ब्रह्मांड मिरवल्या तीव्रपणी तेहे हिसावेल शूलपाणी. मग या गजाची अपार करणी कोठवर उरे महाराजा. प्रळय काळ कृत्तांत शमे तोही शांतवेल उत्तमोत्तमे. ते दिग्गजा तीव्रता पराक्रम कोठे असेल महाराजा. वातगती चक्र राहटी तेही कुंठित होईल जेटी. मग मित्रस्यंदन भोकोटी स्थिर कैसा होईना. तन्नाई ब्रह्मांड जिंकिता पावे हा गज का न स्थिरता. तरी महाराज चमत्काराचा निजदृष्टी विलोकी. मग कक्षे माझी भस्मजोळी कर तर्जनी चिमुटी ओळी. मोहनास्त्र तदन काळी जपता झाला महाराज. मोहनास्त्रामागे पवित्र प्रेरिता झाला स्पर्शास्त्र. जपुनिया शुद्ध मंत्र भस्म चिमिटी सोडतसे तव ते अस्त्र. होता व्यक्त तीव्रपणे गज झाला शांत. या परिमही चरण चतुर्थ सदृढ व्यक्त झाला तो. मग मने शिवासी ताता सहित येतेच असावे सोचित्थिसी. मी करीपासी जाऊनी त्वरित कानिपाती आणतो. ऐसे ऐकता वागोत्तर अवश्य म्हणे श्रीशंकर. मग तो तेथुनी जालंधर गजापाशी पातला. परिमोहनास्त्र प्रतापवंत सर्व अंगे गज झाला शांत. निकट जाऊनी तयाचे त्वरित आदरोक्ती बोलतसे म्हणे बारे धीरपण. कोणी नसे तुझ समान तुझे करणी दिव्यरत्न महासिद्धीने निर्मिले. हाक मारुनी बोले त्या ते म्हणे प्रबुद्ध नारायण समर्थ. गजकर्णी होनी व्यक्त अवतार दीक्षा मिरविसी. तरी आता झडकरी कर्ण सोडणी ये बाहेरी. तू ते नाम या देहा परी. कर्ण कानिपा साजतसे ब्रह्मवीर्य कर्ण उत्पत्ती. म्हणून नाम तुझ प्रती. तू तव कानिपा सर्व निमूर्ती दृश्यमान होई का. एकुणी जालिंदराचे वचन बोलता झाला विधिनंदन. हे महाराजा गुण निधान स्थिर असा महिते. मग तोरे येऊनी कर्णद्वारी दृष्टी पाहे ब्रह्मचारी. सहज करुणी उभे करी नमस्कारी प्रेमाने. 16 वर्षी वयमान बाळतनु देदीप्यमान. तयाचे तेज सकळ कानन तेजा माझी डवरले. मग जालिंदरे देऊनी हस्त खाली उतरिला कर्णसूत. स्कंदी वाहुनी प्रेम स्नेहभरित शिवापाशी पातला. स्कंदीचा उतरुणी ठेव महिसी म्हणे कानिपा सर्व राशी नमस्कारी उमावरासी. वीर्यवंता महाराजा त्या ते नमुने जनका समवेत. द्विमूर्धनी आजी आतात त्या ते नमस्कारणी त्वरित श्रेयवंत होई का. मग शिवासी करुणी नमस्कार उपरी नमिला वैश्वानर. त्याहुनी प्रीती अति थोर जालिंदर नमिलासी. उपरी अत्यंत स्नेहभरित शिवे कवळुनी. सप्रेम हस्ती आपुले अंकी बाळमृती. कर्ण कानिपा बैसविला परमप्रिय अति लालन. घेतले बाळाचे चुंबन. मग जालिंदरा बोले वचन बाळा देई अनुग्रह. तव अनुग्रह झाल्या पाटी मोडेल अज्ञान दशा राहटी. सकळा अर्थ विजय पोटी. कर्ण कानिपा मिरवेल जैसा होता अर्कोदय. अंधकार पावे विलय. ते सकळ जनांचे हे व्यवसाय. तन्नाय बाळा करावे की द्रव्य असता ग्रही भ्रती. मग सकळ व्यवसाय तया सुचती. तन्नाय कृपामृती बाळा लागी करावे. ऐसे कुणी आदिनाथ वचन जालिंदरा तो तुका विमान. मग तेची घडी क्रिया मंडन संकल्पात आव्हानी. तन मन धन काया वाचा त्याग केला दुर्गुणांचा तो. संकल्प निसंकल्प साचा गुरुराज वंदिला. मग वरदहस्त स्पर्शनी चंद्रमौळी. करणी ओपिली मंत्रावळी. तेने सकळ अज्ञान काजळी. फिटूनी गेली तात्काळ. जैसा सदनी लाविता दीप. तीव्रता तमाचा होय लोप. तेवी मंत्री बीज माप. अज्ञान कर्दमपण निवटिका. व्यक्ता व्यक्त सकळ भस पूर्ण झाला विजय आपणास. मग चराचरी माझाच वास. एक रूपे वर्ततसे ब्रह्मदृष्टी संकलित खून. दृश्य गुरुमुखे करुण ते हरिरुद्र ब्रह्मरूप चैतन्य. एके रूपे मिनले असो ऐसी होता रहाटी. मग उठते झाले चतुर्थ जेटी. पदी चालता महिपाटी. बद्रिकाश्रमी पातले.
मग सुवचनी द्विमूर्धना युक्ती सांगे जालिंदरा कारण बारे जे का दत्त वचन कानिपाते समर्पी ऐसे सांगुनी सोय युक्ती अदृश्य झाला दाहक मूर्ती वरी सादृश्यपणे उमापती शनमासे त्याते मिरवला परी शनमासा दिना मांझारी दत्तकृपेची विद्यालहरी साठवणी कानिपांतरी केला भांडारी विद्येचा सकळ अत्री केला प्रवीण परी संजीविनी अस्त्र दे दीप्यमान आणि दुसरे वाताकर्षण जालिंदरे रक्षिले असे म्हणाल करुणी रक्षण सांगितले सकळ विद्येचे कारण तरी इतकंच रक्षावयास संशय कोण जालिंदर उदेला हो तरी संशयाचे कारण गजकर्णी झाला जन्म त्या स्थानीचा उत्तम गुण उभयंताचा मिरवेल दांभिक बुद्धी संस्कार पाहून या जालिंदर वाताकर्षण संजीवन मंत्र अस्त्र भिन्न रक्षिले परी सकळ स्त्री झाला निपुण मग बोलता झाला उमार मन अस्त्र देवता करुणी प्रसन्न कानिपांते देका मग स्तवनास्त्र जपुनी त्वरित बोलविले सकळ दैवत इंद्र वरुण अश्विनी सहित महिलागी उतरले दानव मानव प्रतापवंत तळवितळ पाताळी जे विख्यात नवना कुळे वंशवत तेही पातले ते ठाया चंद्र सूर्य गण गंधर्व यक्ष किन्नर आले सर्व विष्णू सहित कामोद्भाव महिलागी उतरले खगेंद्रासहित प्लवंग येता झाला दाशरथी राम अवतार दक्ष विष्णू दशमा दशावतारी मिरवला 52 वीरजळ देवता शंखिनी डंकिनी कालिके सहिता अष्टभैरव गण पाताळनाथा गजानन मिरवला ऐशा देवता वर्णुकिती मृत्युलौकी पूर्ण विख्याती 33 कोटी संख्या बोलती दृश्य झाले तितुकेही असो ऐशा समुच्चय कारणे त्यासी जालिंदर करी नमन बुद्धांजवळी सर्वा जोडून बोलता झाला तक्षणी म्हणे महाराजा कृपामूर्ती कानिपा मिरविला सद्विद्ये प्रती तै योग देऊनी निगुती कार्या लागी वर्तावे ऐसे कुणी तयांचे वचन देवते बोलती सकळ जाण तुझा मी वरदान सिद्धे सद्विद्येसी दिदलेसे दिदले परिकवनार्थी श्रीपावकाच्या मोहाप्रती आणि अत्रिस्तुत तुम्हाप्रती विद्यानाथ झालासी ऐसे उभयांच्या भिडे करून तुम्हासी दिदले वरदान परिपुढे अनेक कारण वर मिरवत नाहीजी तेथून तुम्ही पुढती शिष्य सकळ अगणितमिती तितुक्याचे सिद्धे प्रति वर किती ओपावा हो बरे म्हणाल का वाईट परिवर न ओपो आम्ही स्पष्ट म्हणाल तैसे महाश्रेष्ठ दुःख देही आपुल्या ऐसे म्हणून विमाने बैसती झाले तक्षणे ते जालिंदर दृष्टी पाहुनी परमचित्ती शोभला मने माझा अनादर करुणी जाता स्थानावर परी माझा चमत्कार निजदृष्टी पाहवा मग करी कवळुनी भस्म चिमिटी वातास्त्र प्रेरित झाला जेटी तेने करून नभापोटी प्रेरक झाले वातास्त्र ते वातास्त्र ती तीव्र प्रकट होता वातचक्र तै सकळ विमाने नभावर भ्रमण करीती वाताने ते पाहुनी गंधर्वनाथ गुंडी गांडीव चढविता सिद्ध आदी देव सुरवरादी समस्त सज्ज केले सायके मग नानास्त्रे जपुनी युक्ती शर सोडती नाथावरती ते पाहुनी जालिंदर जती निवारण करी सर्वांचे पर्वतास्त्र गंधर्व प्रेरित वज्रास्त्र प्रेरी अमरपती यक्ष अग्नी अस्त्रे सोडिती जलदास्त्र वरुण तो धूम्रास्त्र अश्विनी देवा नागास्त्र प्रेरित सकळ दानव ऐसी अस्त्रे बहुत गौरव बहुतांनी ती निर्मिली परी हरी आन हर दृष्टी पाहता चमत्कार म्हणती पुढे कैसा विचार निजदृष्टी पाहू की ऐशी अस्त्रे प्रेरित बहुत ते पाहुनी जालिंदरनाथ मग सकळ अस्त्रावरती मोहनास्त्र योजिता झाला महाराजा ते मोहनास्त्रांतरी प्रवेशनी करी प्रताप बाहेरी जालिंदरा ते अवलोकन करी नमुनी जात असे अस्त्र ऐसे अस्त्र सकळ आले परी जालिंदरा नमुनी गेले परी पर्वतास्त्र युक्त केले निवटले वातास्त्र ते मग विमाने होऊन स्वर्गी स्थिर समूळ आटले वाताचक्र मग एका एक बोलती उत्तर कैसा विचार करावा
करावा. जी जी अस्त्रे प्रेरितो आपण ती तेथे जाती नमन. तरी आता शस्त्र घेऊन मही लागी उतरावे. तीव्र शस्त्र घाते करुणे द्वंद्वमुखा ते करावे आव्हान. मग तयाचा घेऊन प्राण स्वर्गवासी करावा तो. ऐसे मानले सर्वाचित्ती विमाने उतरवली महीवरती. मग मुग्धुल फारस फरश अंकुश शक्ती घेऊन या धावले. त्रिशूळ खडग भाले तोवर हरश मुरस पाडू कट्यार गदा चक्र बरची यंत्र दारू कदा उद्भवले. गुप्ती भाले असिलता ऐसी शस्त्रे किती वर्णिता. संख्यरूपी प्राणहर्ती घेऊन या धावले. ते पाहून या जालिंदर सोडता झाला कामिनी अस्त्र. कामिनी अस्त्रावरी पवित्र कामास्त्र प्रेरिले. कामिनी अस्त्र प्रकट होता अग्नीत स्त्रिया तेज भारिता. उदया पाहुनी कामवार्ता दर्शविता रायासी. परी त्या स्त्रिया कैशा रंभे हुनी शतगुणयशा. भ्रुकुटी सायक नेत्र कटाक्षा शर सोडिती कामाचे. तया मागे कामास्त्र सर्वारुधई निघोनी पवित्र. तेने लंपट होनी सर्वत्र प्रणय युद्धा पुसळले. मग एकाएकीच्या ध्यानी लागुनी करिता नम्र विनवनी. तव त्या पळती रानोराणी हेई धावती त्या मागे. परी भद्रकाश्रमे बद्री तरू त्या ते वर्णिते नसे पारू. की वाट दावी कंटका पारू. तया माझी रिघाल्या तव त्या कामिनी कंटकवनी. भद्रतरूपे ऋते जाती वेंदुनी. देवही तैसे करू कवळुनी वृक्षावरी वेंदती. एक वृक्षावरी एकावरी तैसे एक वेंधले तयावरी. निकट जाऊनी विनंती करी वस्य होय म्हणूनी. सकळ वृक्षा गेले वेंदून ते पाहुणे जालिंदर नंदन. मग स्पर्शास्त्र म्हणजे जपून भस्म चिमिटी सोडतसे. स्पर्शास्त्र प्रकट होता सकळ कामिनींसी झाली प्रेरकता. ते पाहुणी कामिनी तत्वता उड्या सोडिती महिंते. तयांचे मागे देव भले उड्या सोडिती अति वहिले. परिस्पर्शास्त्रे पदांते धरिले तरुशाखे ते कवनुय. मग खाली मौळीवर ते पद मध्ये चिलोंबती. देववृंद मुकुट महिंते पडूनी बुद्ध. गबरी मोकळी हेलावे जैसे सुग्रीव पक्षांचे घर. तरुशी लोंबती दिसते अपार. की देन उदयी शाखेवर वड काळिका झुंबती. तन्नया तरुवरती देव फराटे झुळकंबे घेती. ते पाहुणी उमापती रमापती हास्य करीती गदागदी. म्हणती बरवी झाली मौज ऐसा मिळाला नाही भोजन कर. नारिता सकळ ज्ञानकाज बरे जाणूनिया घेतले. मग स्त्रिया तळवटी काम करिता झाल्या शेवटी. सकळांचे चिर फेडूनी करपुटी नग्न शरीरी मिरवले. सकळ वस्त्रे जालिंदरापासी स्त्रिया आणुनी करती रासी. मग जालिंदर कानिपासी हळूच खुने सांगती. देव सकळ झाले नग्न त्या तेने सुनी येई व्यसन. न गतो कानिपा घेऊन वसन. ज्यांचे त्यासी नेसवितेसे नेसविता देव बोलत. अहो गुरुची करणी विपरीत विध्वंसले असे सामर्थ्य. योगायोग्य दिसेना ज्याची ब्रह्मांड भरी कीर्ती. ते तरू लागी कैसे लोंबती. ऐसे म्हणून तया प्रती वसना लागी परिधान. म्हणे महाराजा गुरुसी चोरून तुम्हा परिधान धनितो गुप्त वसन. तरी हे ऐसे वर्तमान बोलू नका गुरु ते. वसन नेसल्या उपरी पायवंदी उभय करी. भाळ ठेवून पदावरी आणि जात पुढारा. मग कानिपाची नेत्रभक्ती पाहुनी तुष्टले देवचित्ती. मग प्रसन्न होऊनी वरद हस्ती. वरा उपती कृपेने मनी करुणी दृढ विचार. विना दिदल्या वाचुनी वर सोडणार नाही जालिंदर. कृत निश्चय हा असे ऐसा निश्चय करुणी चित्ती. प्रसन्न चित्ते वर उपिती. जय जय अस्त्र तयाचे शक्ती. आम्ही मिरवू नये निश्चयी. मग सकळी देऊन वीर प्रधान. कानिपा केला वरदान. ते ऐकुनी पावकनंदन विभाक अस्त्र सोडितसे. विभाकास्त्र होता प्राप्त. सकळ देव झाले मुक्त. सावरुणी वस्त्रभूषणांते नाथापाशी पातले. मग सर्वत्री करुणी नमस्कार. म्हणती तव सुता दिदलावर सकळ स्त्री साक्षात्कार. आम्ही मिरवू निजांगे. उपरी बोले जालिंदरनाथ पुढे करीन साबरी कवित्व. त्या ते साह्य तुम्ही समस्त कृपा करुणी असावे. मग अवश्य म्हणून वचन देती. साह्य असो तव कविती. ऐसे बोलुनी स्वस्थाना जाती. विमानारूढ होऊनी यावरी रमावर आणि उमावर. कानिपा आणि जालिंदर बद्रिकाश्रमी होऊनी स्थिर. 3 रात्र राहिले तेथे. तेथील स्वादधुंडी सूत पुढे सांगेल यथास्थित.
स्थित नरहरिवंश नाम जाते मालू ऐसे वदताती सोस्ती श्री भक्ति कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसद भाविक चतुर द्वादशाध्याय गोड हा अध्याय 12वा ओव्या 204 श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार 12th अध्याय समाप्त।